वाणी है। सुन लो ये भगवत गीता, बोले भगवत वाणी है। सुन लो ये भगवत गीता, बोले भगवत वाणी है। सुन लो ये भगवत गीता, बोले भगवत भारत देशात अनेक धर्म, जाती, पंथाचे नागरिक अगदी गुण्यागोविंदानं नांदतात. प्रत्येक धर्मात सांगितलेलं तत्वज्ञान अतिशय मोलाचं असल्याचं पाहायला मिळतं. भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अगदी कानाकोपऱ्यातून संशोधक, अभ्यासक, विचारवंत भारतात येत असतात. देशातील अनेक प्रमुख ग्रंथांमध्ये वरचं स्थान असलेला ग्रंथ म्हणजे भगवद्गीतेतील शिकवण. देशातील अनेक प्रमुख ग्रंथांमध्ये वरचं स्थान असलेला ग्रंथ म्हणजे भगवद्गीता. भगवद्गीतेतील शिकवण ही कालातीत असून आजच्या काळातही गीताज्ञान किती अमोघ, अनमोल आणि अमूल्य वाटतं याची प्रचिती अनेकांना येत असते. हजारो वर्ष लोटली तरी गीताज्ञानाची महती, उत्सुकता, महत्त्व कमी होताना दिसत नाहीये. तर भगवद्गीता घरोघरी पोहोचवण्याचं काम धुळ्यातील एका माजी सैनिकानं केलंय. सुनील परदेसी असं त्याचं नाव असून त्यांनी भगवद्गीतेच्या माध्यमातून धार्मिक जनजागृती केली आहे. तसेच अनेकांना व्यसनाधीन होण्यापासून त्यांनी वाचवलंय. तर आमच्या प्रतिनिधी पूजा चित्ते यांनी त्यांच्याशी चर्चा करून भगवद्गीतेबद्दल माहिती जाणून घेतली आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभिधानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। गीतसार में जो लिखा वो सत्य है, वो सत्य है। गीतसार में जो लिखा वो सत्य है, वो सत्य है। ॐ ह्रीं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभिधानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय। नमस्कार, मी पत्रकार पूजा चित्ते. माझं महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. ग्रंथ हे भारताच्या विविध देशांमध्ये सुद्धा वाचले जातात, परंतु भारतात अशा पिढीला ग्रंथांविषयी अशी काही माहिती मिळायला हवी ज्यांचं काम परदेशी सरांनी केलेलं आहे. पिढीला ग्रंथांविषयी काही माहिती नसते, त्यामुळे ही पिढी भरकट जात आहे. यामुळे सुनील परदेशी यांनी एक सुंदर असा उपक्रम राबवलेला आहे. त्या उपक्रमाबद्दल आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्कार मॅम. माझं महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. ॲक्च्युली मी आर्मीची 24 वर्ष सेवा केलेली आहे आणि ही सेवा केल्यानंतर मी ज्यावेळेस पेन्शन आलो तर समाजात वावरत असताना मला काहीतरी थोडंसं असं वाटलं की मुलं कुठंतरी भरकटत जात आहेत आणि संस्कृतीचा अभाव कमी होत चाललेला आहे. तर जीवनात जर सक्सेस व्हायचं आहे तर असं वाटायला लागलं की संस्कृतीचा फार मोठा रोल आहे. त्याचं कारण काय, संस्कृती चांगली झाली तर संस्कार चांगले होतात. संस्कार जर चांगले झाले तर आपले व्यवहार चांगले होतात, विचार चांगले होतात आणि विचार व्यवहार जर चांगले झाले तर आपले जो व्यापार आहे आपण काही करतो तर त्याचा प्रचार होतो आणि प्रचार झाल्यानंतर आपले स्वप्न साकार होतात. तर त्या कारणाने जसं आपण माझं असं वैयक्तिक मत आहे की जो मनुष्य जीवन आहे फक्त पोट भरण्यासाठी नाही आलं तर आपल्या समाजाचं काहीतरी घेणं आहे, आपल्या नात्याचं काहीतरी घेणं आहे, आपल्या गावाचं काहीतरी घेणं आहे किंवा आपल्या जिल्ह्याचं किंवा देशाचं काहीतरी घेणं आहे. त्याच्यासाठी आपण धडपड करायला हवी. असा प्रतिसाद तुम्हाला मिळत असतो, काय सांगतात ते, काय प्रतिक्रिया असते? थँक्यू दीदी. ॲक्च्युली लोकांचा प्रतिसाद मला एवढा अपाट भेटतो आहे कारण की याच्यात जसं मी म्हणतो मंदिरात वळालो आणि मी ऐकलं होतं की भगवद्गीता फार छान आहे, फार छान आहे. पण ज्यावेळेस मी भगवद्गीता ॲक्च्युली वाचायला सुरुवात केली तर त्याच्यात जे लाईफ लेसन आहेत, मी म्हणतो भगवद्गीता जर वाचली तर मला नाही वाटत की भगवद्गीता वाचल्यानंतर मोटिवेशनल व्हिडिओ पाहायची गरज असतील किंवा मोटिवेशनल बुक्स वाचायची गरज असेल. तर भगवद्गीता सगळं काही, म्हणून मी भगवद्गीताकडे वळालो. तुम्ही सुरू केलेला भगवद्गीतेचा प्रवास हा कसा होता? येस, ॲक्च्युली मॅम माझे वडीलसुद्धा आध्यात्मिक आहे, वारकरी संप्रदायाचे आहेत आणि हे काम करत असताना मलासुद्धा कीर्तन किंवा भजनाची फार गोडी होती. आणि पेन्शन आल्यानंतर मलासुद्धा वाटत होतं की जेवढं एज्युकेशन महत्त्वाचं आहे तेवढंच आध्यात्मिकसुद्धा महत्त्वाचं आहे. कारण बरेच समाज असे आहेत
की मुलांना एज्युकेशन फक्त व्यापारासाठी देतात आणि बरेच समाज असे आहेत की आपल्याला मुलांना एज्युकेशन फक्त जॉब म्हणजे जस्ट ओवे बॉससाठी देतात आणि कुठंतरी ज्यावेळेस म्हातारपण येतं तर त्यांचे पालक वाईट वाटतं की ते कुठेतरी वृद्धाश्रमात वावरत आहेत किंवा त्यांच्या अंत्यसंस्काराला मुलं येत नाही. तर ते पाहून मला असं वाटलं की माझ्या मुलाला एज्युकेशन सोबत आध्यात्मिक तुम्हाला लोकांकडून काय प्रतिक्रिया मिळाल्या हे काम करत असताना? कशा प्रकारे तुम्हाला प्रतिसाद मिळाला लोकांकडून? येस, आता लोकांकडनं प्रतिसाद तर तुम्ही माझं सुद्धा यूट्यूब चॅनल आहे परदेशी कुणाल म्हणून. तर ते जर यूट्यूब चॅनल पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की लोकांचा किती महाप्रतिसाद मिळाला आहे. कारण की आम्हाला कीर्तनकार लोक, आध्यात्मिक लोक आणि हे जे लहान मुलं आहेत त्याचं कारण काय आहे, हे लहान मुलं जे टी व्ही मोबाईलला जसे भरकटले जात आहेत तर त्यांचे पॅरेंट्ससुद्धा खुश आहेत. कारण की आम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी रोज झूम मीटिंगवर ट्रेनिंग देतो. त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून सगळे मुलं मुली आम्हाला याच्या स्टेजवर बोलायला लागलेत. आईवडिलांशी कसं राहायचं ते शिकलेत किंवा संस्कृत किंवा आध्यात्मिक जे भगवद्गीताचे एक जे अध्याय वाचायला सुरुवात केली त्यांनी आणि इथून आध्यात्मिकमुळे रिस्पेक्ट करायला शिकलेत. लोकांमध्ये कसं वावरायचं ते शिकलेत आणि याच्यात आनंदाचा प्रतिसाद असं मिळाला. जसं आपण मंदिरात कुठंतरी दान देतो किंवा गरिबाला किती जेवणाचं अन्नदान देतो, त्याच्यापेक्षा जर पवित्र काम मला असं वाटलं की लोकांना रोजगार कसा उत्पन्न करता येईल, प्राधान्य करता येईल तर आणि लोकांना रोजगार मिळतो आहे. तर ह्या खुशीमुळे लोक आपल्यासोबत कनेक्ट होतात. जसे लहान लहान मुलं माझ्यासोबत काम करतात आणि एक मोहीम जाते. ही सुद्धा एक मोहीम आपल्याला जसं आता द केरला स्टोरी ऐकली तुम्ही, त्याच्यात लहू जिहादचा जो प्रकरण आहे, मला नाही वाटत जर लोकांनी जर संस्कृती जर घरात ठेवली, भगवद्गीता जर ठेवली तर असे काही विषय आपल्या पुढे येतील. अफाट प्रेम मिळालेलं आहे म्हणजे तुम्हाला हा प्रवास करत असताना. तुमच्या संस्थेबद्दल काय सांगणार? येस, आमची संस्था ॲक्च्युली 23 वर्षापर्यंत कार्य करत आहे. ठीक आहे. आणि गेल्या काही वर्षापासून याच्यात भगवद्गीता आलेली आहे. भगवद्गीता, हनुमान चालीसा आणि टॉकिंग किट तिघं जे भगवद्गीता ग्रंथ असा आहे, तर त्या ग्रंथाविषयी बोलणं तर मी फार लहान आहे त्याच्याविषयी बोलणं. कारण की मला भगवद्गीताचं पाहिजे तसं ज्ञान नाही. कारण भगवद्गीताचं जेवढं तुम्ही आत गेलात, जेवढं तुम्ही स्टडी केलात, तेवढं तुम्ही त्याच्यात मी म्हणतो ना रोज काही ना काही शिकायला भेटतं. आणि ह्या भगवद्गीतेच्या माध्यमातून प्रेम भेटतोय, पैसा भेटतोय आणि एक संस्कृतीचं वातावरण आम्ही युनिटी तयार करतोय. कुठं सुख येतं पूर्ण टीम जाते, कुठं दुःख येतं पूर्ण टीम. इव्हन शेजारी पाजारी जर पारिवारिक समस्या आहे तिथंसुद्धा आमची पूर्ण टीम पोहोचते. धन्यवाद सर. थँक्यू मॅम, थँक्यू. म्हणजे ज्या भारतामध्ये भगवद्गीता आहे त्याच भारतामध्ये लव जिहादसारख्या घटना घडतात. मुलं मुलींनी नक्कीच भगवद्गीता वाचली तर हे प्रकरण कमी होण्याची शक्यता वर्तवली जाणार आहे. कॅमेरामॅनसह भाग्यश्री बागुल, माझं महाराष्ट्र न्यूज़, धुळे. तो जीवन में हमें भगवत गीता के ऊपर हमें काम क्यों करना है, अभी भगवत गीता का प्रसार क्यों करना है, इसकी वजह बहुत बड़ी वजह ये है कि ये जो ग्रंथ है, मुझे ऐसा लगता है कि अगर हम भगवत गीता को सुनते या पढ़ते तो मुझे नहीं लगता है कि आपको मोटिवेशनल वीडियो देखने की ज़रूरत है, मुझे नहीं लगता कि आपको कोई मोटिवेशनल बुक्स पढ़ने की ज़रूरत है. यहाँ से हमें हमारे परिवार में संस्कृति को बढ़ावा मिलता है. आपने सुना होगा एक पीढ़ी गरीब होती है, एक पीढ़ी अमीर होती है. तो एक अमीर पीढ़ी गरीब होने की वजह ये है कि उनके परिवार में संस्कृति कहीं ना कहीं विलीन होती जा रही है. तो हमें संस्कृति को बढ़ावा देना है. और हमारे जो बच्चे सुनते हैं ना, हम जैसे कि पूत सपूत तो धन क्यों संचय, पूत कपूत तो धन क्यों संचय. तो सबसे पहले हमें संस्कृति को फोकस करना है. और जो छोटे बच्चे मोबाइल टीवी पे कनेक्ट, उनको वहाँ से कैसे दूर किया जाए, यही एक माध्यम है. और इसके साथ साथ हमें रोजगार प्रदान करना है. दोस्तों, जैसे हम बोलते हैं ना, जैसे मंदिर में दान देना बहुत ही पुण्य का काम है, किसी गरीब को खाना खिलाना बहुत ही पुण्य का काम, इसी तरह मुझे लगता है किसी को रोजगार देना उससे बड़ा महापुण्य का काम है. ठीक है, तो बहुत अच्छा काम है. हमारा मेन मकसद है हर हर गीता घर घर गीता. ठीक है, हमारा मेन फोकस है छोटे बच्चे मोबाइल पे से दूर करना. हमारा मेन मकसद है जो बुजुर्ग लोग हैं उनकी सेवा पानी कैसे की जाए, ये हमारा रोल है. बाकी हम नमस्कार मित्रांनो, माझं नाव यश ठाकरे. मी एक स्टुडंट आहे BScचा, प्लस पार्ट टाइम सोशल वर्किंग करतोय. सोशल वर्किंगमध्ये आपण एक श्रीमद भगवद्गीता प्रचार आणि प्रसार करतोय, जी की विश्वातली पहिली बोलणारी भगवद्गीता आहे. आता भगवद्गीता का प्रचार केली गेली पाहिजे, मी कुठल्या धर्म जातो जाणार नाही, पण जर आपण बघितलं की आपण एक हिंदूच्या घरात जर गेलो, तिथल्या एका मुलाला तुम्ही विचारलं की आपल्या अध्यायामध्ये किती अध्याय आहेत, ग्रंथामध्ये किती अध्याय, त्याला सांगता येणार नाही. पण हेच आपण एखादी जर मुस्लिमाच्या घरात जर गेलो, तिथं लहान लहान व्यक्तीला माहिती की नमाज काय आहे, कुराण काय आहे, हे सर्व गोष्टी त्यांना माहिती आहे. आणि आज रिसेंटली आलेला एक मूवी ज्याला तुम्ही बघितलं असणार, त्या मूवी दाखवत आलेलं आहे की लवजिहादचं प्रकरण. लवजिहाद काय आहे तुम्हाला मुळात माहिती असणं गरजेचं आहे. लवजिहादमध्ये एक मुलगी एका मुलावरती प्रेम करतो, जो की कुठल्या समाजात असू द्या, पण प्रेम केल्यानंतर ती ज्यावेळेस त्याला सांगते की असं असं होणार आहे बाबा,
पण मुळातच आपल्याला आपल्या धर्माचं नॉलेज नाही तर दुसरा बोलून फायदाच नाही. तर आपण जर बघितलं, आपण आपल्या धर्माचं नॉलेज दिलं, प्रचार जर केला, तर आपण ह्या परिवर्तनाला आज घडवू शकतो. आज लहान मुलांना आपण घडवू शकतो. आपलं एकच मोटिव्ह आहे, हर गीता आणि घर गीता, घरोघरी गीता पोहोचलीच पाहिजे. चौधरी, मी एक स्टुडंट आहे, त्याचबरोबर भगवद्गीतेला प्रमोट करते. तर त्याचा मागचा उद्देश हाच की आता जे चालू आहे आपल्या भारतात, आपल्या देशात वगैरे लव जिहादचं, त्याचा मुख्य कारण हे आहे की आपल्या धर्माचा, आपल्या संस्कृतीचा कोणालाही माहीत नाही आहे. म्हणजे खास करून आपल्या हिंदू धर्माला, की आपल्या भगवद्गीता काय, त्यामध्ये काय दिलं आहे, रामायण वगैरे काय त्याच्याने. कारण की सर्व आता जे आपला धर्म आहे, जे कर्तव्य आहे, ते सर्व विसरत आहे. वो ये जो भगवत गीता है मेरे घर में मेरे भाई के माध्यम से आई थी, तब हमने देखा तो मुझे कुछ ऐसा लगा कि मैं कुछ कर सकती हूँ, इस भगवत गीता को प्रमोट करना है. मेरी जैसी बहुत सारी लड़कियां हैं जिन्हें आज तक संस्कृति का पता नहीं है, और जो संस्कृति कहीं ना कहीं पीछे रह जा रही है, इसका पता नहीं है. तो इस संस्कृति को हम किस तरीके से टिका सकते हैं, तो इसलिए मैंने इस भगवत गीता को ट्राई किया चुनने का. तो मैं इसे थोड़ा सा मैंने रिसर्च की कि ये जो भगवत गीता है दूसरे देशों में सबसे ज़्यादा पढ़ी जाने वाली है. अमेरिका में 90% से ज़्यादा स्कूलों में भगवत गीता को पढ़ाया जाता है. 6 करोड़ ज़्यादा लोगों तक ये भगवत गीता अमेरिका में पहुंच चुकी है. 40 से ज़्यादा लैंग्वेजों में भगवत गीता को पढ़ाया जा रहा है. तो ऐसा क्यों कि दूसरे देशों में पढ़ाई जा रही है और जिस देश में ये तो इस देश को पता ही नहीं इस भगवत गीता के बारे में. बहुत सारे लोगों को बताने जाओ तो उन्हें लगता है कि भगवत गीता को पढ़ने के लिए हमारे पास टाइम ही नहीं, भगवत क्यों पढ़ा जाए. जो आजकल ये टेक्नोलॉजी दिन ब दिन बढ़ती चली जा रही है, तो हमें पता होना चाहिए कि हमारी जो भगवत गीता है वो भी टेक्नोलॉजी की तरह डेवलप हो चुकी है. ये जो बोलने वाली भगवत गीता है, इसे पढ़ने की हमें ज़रूरत नहीं पड़ती है. तो आजकल ऐसे बहुत सारे द केरला स्टोरी निकली, बहुत सारे लव जिहाद के मामले निकलते हैं. तो ये किसकी वजह से निकलते हैं? जो क्योंकि हमें हमारी संस्कृति पता नहीं, हमारे संस्कार पता नहीं. हमारे संस्कार या संस्कृति में बहुत सारे नियम दिए गए, कायदे कानून जैसे आज सरकार लगा रही है, वो हमारी संस्कृति पहले से बताए गए, पर हमें वो पता ही नहीं होंगे तो हम फॉलो कैसे करेंगे. हमें नियम देंगे, सनातन धर्म के नियम देंगे, तो हमें बहुत सारे लोग होते हैं नियम क्या होते हैं, भगवत गीता क्या होती है, ये क्या बोला जा रहा है, ये तो उन्हें पता भी नहीं होगा. जैसा उस स्टोरी को मैंने देखा तो वो लड़की क्या बोलती है, उसे वो मुस्लिम लड़की कब से बोली जा रही है कि मेरा इस्लाम ही बढ़िया है, बहुत इस्लाम ही बढ़िया है. वो बोला जा रहा है कि तुम्हारा ग्रंथ कुछ काम का नहीं है. तो उस लड़की को पता होता कि मेरे ग्रंथ में क्या पावर है, मेरे समाज में क्या पावर है, मेरे जो ग्रंथों में क्या क्या बताया गया है, तो ये होता ही नहीं. तो उसने बाद में उसके पापा को बताती है कि पापा आपने बहुत सारी बातें मुझे बताई, पर मेरे जो धर्म ग्रंथ है, हमारी संस्कृति के बारे में आपको बताया ही नहीं, इसलिए मेरे साथ आज ऐसा हुआ. तो ये कहीं ना कहीं हमारी गलती है कि हम हमारे बच्चों को संस्कृति के बारे में बताते नहीं. तो एक संगठन के साथ, एक यूनिटी के साथ बहुत अच्छे तरीके से हम काम करें. इस संस्कृति को टिकाने के साथ साथ एक हम धर्म को भी टिका रहे हैं. साथियों, मेरा नाम सुजन सुरेश मालविया और अहमदनगर महाराष्ट्र से बिलोंग करता हूँ और एक स्टूडेंट हूँ. साथियों, स्टूडेंट होने के साथ साथ जो कि आज इस संस्कृति को बढ़ावा देने का काम कर रहा हूँ, जो कि हमारा एक ही नारा है, एक ही संकल्प है, हर हर गीता और घर घर गीता. क्योंकि आज हम ये संकल्प क्यों चला रहे हैं? सबसे पहले जो कि आजकल की जो पीढ़ी है, जो कि हमारे आध्यात्मिक या फिर हमारी संस्कृति से दूर हो जा रही है, कहीं ना कहीं उनको गलत रास्ते पर जाने का मौका मिल रहा है. मतलब कि वो गलत रास्ते पे, गलत वे पे जा रही है. तो हमारा एक ही संकल्प है कि हर हर गीता और घर घर गीता, हमारे भगवत गीता के माध्यम से अगर किसी का जीवन अगर बदल रहा है, तो अगर उसके जीवन में अगर कुछ बदलाव आ रहा है, अगर उसके जीवन में कुछ संस्कृति का नॉलेज आ रहा है, तो इसमें हमारा क्या गलत काम है. साथियों, मैं चाहूँगा कि सब लोगों ने भगवत गीता का प्रचार करना चाहिए और हर हर गीता और घर घर गीता ये नारा लेकर सभी लोगों ने भगवत गीता को हर घर तक पहुँचाना है. यही एक संकल्प लेकर चलना है. साथियों, थैंक यू. नमस्कार दोस्तों, मेरा नाम दुर्गेश बालचंद्र चौधरी. बेसिकली मैं दुलिया महाराष्ट्र से बिलोंग करता हूँ और एक स्टूडेंट हूँ, साथ ही साथ इस पैरिसी सिस्टम से जुड़ा हूँ. उसमें मैं भगवत गीता को प्रमोट करने का काम कर रहा हूँ, जो कि भगवत गीता से मुझे बहुत ही यहाँ पे नॉलेज मिला है. जैसे कि मेरे जितनी उम्र है उतने उम्र के जैसे बच्चे होते हैं मेरी उम्र के, तो उनको भगवत गीता में कितने गुण होते हैं वो भी पता नहीं है. जैसे कि भगवत गीता में 3 गुण होते हैं, सत्वगुण, तमोगुण और रजोगुण होता है. वो मेरे उम्र के बच्चों को पता भी नहीं है. इसलिए भगवत गीता में बहुत सारा नॉलेज आता है. यहाँ से हमें बहुत सारे परिवारों में यहाँ पे नॉलेज मिलता है. घर में हमें सुख शांति मिलती है. आजकल के जो परिवार वगैरह वहाँ पे मारपीट चलती है, मारामारी चलती है, ऐसे बहुत सारे घट रहे. इसीलिए हमें भगवत गीता को प्रमोट करना है और हर घर में हमें यहाँ पे बहुत ही नॉलेज लाना है. थैंक यू.